नमस्कार, MPSC स्टडी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत क्रियापदांचे प्रकार. तर क्रियापदांचे मुख्य प्रकार हे दोनच आहेत, ते म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. त्यामधील पहिला प्रकार बघूयात, जो आहे सकर्मक क्रियापद. तर आपण काही उदाहरणं घेतलेली आहेत, जसं की राम आंबा खातो, गवळी धार काढतो, मी निबंध लिहितो, अशा प्रकारची आपण उदाहरणं घेतलेली आहेत. तर यामध्ये आंबा, धार आणि निबंध हे कर्म आहेत. जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे कर्माचं काम करत आहेत. तर जेव्हा ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते, तर त्या क्रियापदाला म्हणतात सकर्मक क्रियापद. तर जेव्हा आपण वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता आहे असं आपल्याला लक्षात येईल, तेव्हा ते क्रियापद जे असेल ते असेल सकर्मक क्रियापद. मग या वाक्यांमध्ये खातो, काढतो आणि लिहितो हे जे क्रियापद वापरलेली आहेत, तर ती क्रियापदे इथे सकर्मक क्रियापदे आहेत. जर आपण वाक्य न बघितली कर्माशिवाय, तर आपल्याला कशी आढळतील? राम खातो, गवळी काढतो, मी लिहितो. परंतु कर्माशिवाय या वाक्यांचा पूर्ण अर्थ आपल्याला लक्षात येत नाही, त्यांचे अर्थ पूर्ण होत नाहीत. म्हणजेच ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला आपण म्हणणार सकर्मक क्रियापद. समोरील प्रकार आहे अकर्मक क्रियापद. त्यासाठी सुद्धा आपण काही उदाहरणे घेतलेली आहेत, जसं की मी रस्त्यात पडलो, तो हुशार आहे आणि नीता उद्या घरी जाईल. यामध्ये पडलो आहे आणि जाईल हे क्रियापदे आहेत. कर्ता आहेत अनुक्रमे मी, तो आणि नीता. पहिलं उदाहरण बघूया. मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण? तर मी, म्हणजे मी कर्म आहे. पण ही क्रिया कोणावर घडत आहे? पडण्याची क्रिया कोणावर होत आहे? तर ती मीवरच होत आहे, म्हणजे इथं कर्म नाही आहे. या वाक्यामध्ये कर्म नाही. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण, तो हुशार आहे. असणारा कोण? तो, म्हणजे तो इथे कर्ता आहे. परंतु असण्याची क्रिया कोणावर होत आहे? ती समोर जातच नाही आहे, ती तोवरच थांबत आहे, म्हणजे इथे सुद्धा कर्म नाही. पुढील उदाहरण आहे नीता उद्या घरी जाईल. जाईल म्हणजे जाणारी कोण? तर नीता, म्हणजे कर्ता आहे नीता. आणि जाण्याची क्रिया कोणावर घडत आहे? नीतावरच, म्हणजे ही क्रिया समोर जात नाही आहे, कोणावर घडत नाही आहे, नीतावरच होत आहे, म्हणजे कर्त्यावरच घडत आहे, म्हणजे इथे कर्म नाही आहे. तर या तिन्ही वाक्यांमध्ये कर्म दिसत नाही आहे आपल्याला. म्हणजेच हे जे क्रियापद आहेत त्यांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नाही. म्हणजे ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नाही आहे त्या क्रियापदांना आपण म्हणणार अकर्मक क्रियापद. म्हणजेच कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी संपत असेल, तर ते क्रियापद असेल अकर्मक क्रियापद. तर क्रियापदांचे दोन मुख्य प्रकार, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद आपण बघितलेले आहेत. आता आपण इतर प्रकार बघूयात. समोरील प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. आजीने नातीला गोष्ट सांगितली. यामध्ये क्रिया काय होत आहे? तर सांगण्याची क्रिया होत आहे. कोण सांगत आहे? तर आजी सांगत आहे, म्हणजे इथे आजी काय आहे? कर्ता आहे. आणि सांगण्याची क्रिया ही दोन गोष्टींवर होत आहे, म्हणजे एक तर गोष्ट सांगितल्या जात आहे, म्हणजे गोष्टीवरही सांगण्याची क्रिया होत आहे. त्याचप्रमाणे गोष्ट कोणाला सांगितल्या जात आहे? तर नातीला सांगितल्या जात आहे. म्हणजे इथे कर्म दोन आहेत, नातीला आणि गोष्ट, हे दोन्ही कर्म आहेत इथे. म्हणजे या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. म्हणजे हे जे क्रियापद आहे ते सकर्मक क्रियापद आहे हे नक्की, पण या वाक्यामध्ये दोन कर्म असल्यामुळे आपण याला म्हणणार द्विकर्मक क्रियापद. अशा वाक्यांमध्ये जेव्हा दोन कर्म येतात त्यामध्ये शक्यतो एक वस्तुवाचक कर्म असते आणि एक व्यक्तिवाचक कर्म असते. वस्तुवाचक म्हणजे इथं जसं की दिसत आहे गोष्ट, हे जे कर्म आहे ते वस्तुवाचक आहे, आणि नातीला हे जे कर्म आहे ते व्यक्तिवाचक आहे. यामधल्या वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात आणि व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. म्हणजेच इथे गोष्ट हे जे वस्तुवाचक कर्म आहे ते प्रत्यक्ष कर्म आहे, आणि नातीला हे जे व्यक्तिवाचक कर्म आहे ते आहे अप्रत्यक्ष कर्म. उभयविध क्रियापद. हे क्रियापद समजून घेण्यासाठी आपण समोरील वाक्य बघून घेऊया. पहिलं वाक्य आहे त्याने बोट कापले, आणि दुसरं वाक्य आहे त्याचे बोट कापले. आता यामध्ये आपण बघू शकतो की दोन्ही वाक्यांमध्ये एकच क्रियापद आहे,
ते म्हणजे कापले. पहिल्या वाक्यामध्ये कापण्याची क्रिया घडत आहे. म्हणजे आपण जर आपल्याला इथे कर्ता शोधायचा असेल तर आपण काय म्हणणार? कापणारा कोण? कापणारा कोण आहे तर तो आहे. त्याने बोट कापले म्हणजे त्याने क्रिया केलेली आहे. म्हणजे इथे कर्ता काय आहे? त्याने. आणि त्याने कापण्याची क्रिया कशावर केलेली आहे तर बोटावर. म्हणजे इथे कर्म आहे बोट. म्हणजेच कापले हे जे क्रियापद आहे ते आहे सकर्मक क्रियापद. पुढचं वाक्य आहे त्याचे बोट कापले. इथे सुद्धा कापण्याची क्रिया घडत आहे. कर्ता शोधण्यासाठी आपल्याला क्वेश्चन विचारावा लागेल, कापणारा कोण? पण कापणारा कोण या क्वेश्चनचं आपल्याला उत्तर भेटत नाही. कारण वरच्या वाक्यामध्ये जसं मेन्शन केलेलं आहे त्याने बोट कापले, इथे आपल्याला सरळ सरळ कर्ता लक्षात येतो की त्याने कापणारा कोण आहे? तो आहे. म्हणजे इथे कर्ता होतो त्याने. परंतु या वाक्यामध्ये कोणी बोट कापले हे इथे सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन विचारावं लागेल, कापणारे काय? तर आपल्याला उत्तर भेटेल बोट. म्हणजे इथे कर्ता काय आहे तर बोट. आणि कापण्याची क्रियासुद्धा कशावर घडत आहे तर बोटावरच घडत आहे. म्हणजे इथे कर्म नाही आहे. म्हणजेच त्याचे बोट कापले या वाक्यामध्ये कापले हे जे क्रियापद आहे ते अकर्मक क्रियापद आहे. तर या दोन उदाहरणांवरून आपल्याला असं लक्षात येते की काही क्रियापद जे आहेत ते सकर्मक क्रियापदसुद्धा असू शकतात आणि त्याचबरोबर अकर्मक क्रियापदसुद्धा असू शकतात. म्हणजेच जे क्रियापद दोन वेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतील अशा क्रियापदांना आपण म्हणणार उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापदांची अजून काही उदाहरणे म्हणजे उघड, आठव, लोट. पुढील प्रकार आहे संयुक्त व सहाय्यक क्रियापदे. हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. तर संयुक्त क्रियापद म्हणजे काय आणि सहाय्यक क्रियापद म्हणजे काय हे बघायचे आपल्याला. त्यासाठी आपण ही दोन उदाहरणे बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे क्रीडांगणावर मुले खेळू लागली आणि दुसरं उदाहरण आहे तुम्ही पाणी पिऊन जा. तर पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो की लागली हे क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जा हे क्रियापद आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वाक्यामध्ये खेळू हे धातुसाधित आहे. धातुसाधित म्हणजे काय तर जे धातूपासून तयार झालेले आहे पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला म्हणतो आपण धातुसाधित. अगदी आपण ही संकल्पना बघितलेली आहे. जर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या, म्हणजे धातुसाधित ही संकल्पना व्यवस्थित लक्षात येईल. तर पहिल्या वाक्यामध्ये खेळू हे धातुसाधित आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यात पिऊन हे धातुसाधित आपल्याला दिसते. तर संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद हे जेव्हा मिळून वाक्य तयार करतात तेव्हा तशा क्रियापदाला म्हणतात संयुक्त क्रियापद. मग पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये देखील आपण बघितलेलं आहे की धातुसाधित आहे आणि त्याच्यासमोर क्रियापद आलेलं आहे. मग या दोन्ही वाक्यांमध्ये जी क्रियापद आहेत ती संयुक्त क्रियापदे आहेत का हे आता आपण बघूया. तर या पहिल्या वाक्यामध्ये खेळू लागली हे जे दोन शब्द आहेत ते एकच क्रिया दर्शवतात, ती म्हणजे खेळण्याची क्रिया दर्शवतात. खेळू या धातुसाधिताला सहाय्यक म्हणून लागली हे क्रियापद आपण इथं वापरलेलं आहे. त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला मदत होते. त्यामुळे इथे आपल्याला लक्षात येते की खेळू लागली हे जे क्रियापद आहे ते एकच क्रिया दाखवते, ते म्हणजे खेळण्याची. तर दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही पाणी पिऊन जा यामध्ये मात्र आपल्याला दोन क्रिया दिसतात. धातुसाधित आहे पिऊन म्हणजे पिण्याची क्रिया आहे आणि क्रियापद आहे जा म्हणजे इथे जाण्याची क्रिया आहे. म्हणजे इथं आपल्याला दोन क्रिया दिसतात. म्हणजेच पिऊन हे धातुसाधित आहे तर जा इथे हे मुख्य क्रियापद आहे, ते सहाय्यक क्रियापद नाही. कारण आपण फक्त वाक्य पूर्ण करण्यासाठी आपण पिऊनला फक्त धातुसाधित आहे आणि त्याला फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी म्हणून ते क्रियापद वापरलेलं नाही आहे. तर ते क्रियापद वेगळी क्रिया दर्शवते, त्याच्यामुळे ते क्रियापद हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजेच जा हे क्रियापद मुख्य क्रियापद आहे आणि लागली हे क्रियापद मात्र सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यामुळे आपण जर संयुक्त क्रियापदाची व्याख्या बघितली तर धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापदापासून संयुक्त क्रियापद तयार होते. म्हणजेच पहिल्या वाक्यातील जे क्रियापद आहे ते आहे संयुक्त क्रियापद. तर दुसऱ्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते संयुक्त क्रियापद नाही, कारण त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद नसून मुख्य क्रियापद वापरलेलं आहे. म्हणजेच आपल्याला हे लक्षात येते इथे की सहाय्यक क्रियापद म्हणजे नेमकं काय तर जेव्हा धातुसाधित आणि क्रियापद
हे दोन्ही मिळून जेव्हा एकच क्रिया दाखवते, दोन वेगवेगळ्या क्रिया न दाखवता फक्त आणि फक्त एकच क्रियेचा त्याच्यातून बोध होतो, तेव्हा त्या धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला आपण सहाय्यक क्रियापद असं म्हणू शकतो. जसं की पहिल्या वाक्यात आपण बघू शकतो की खेळू या धातुसाधिताला मदत करण्यासाठी आपण हे लागली हे क्रियापद वापरलेलं आहे आणि खेळू लागली या दोन्ही क्रियापदांमधून आपल्याला फक्त आणि फक्त एकच क्रिया दिसते, ती म्हणजे खेळण्याची. पण त्याचबरोबर दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र आपल्याला हे दिसत नाही. जसं की पिऊन आणि जा ह्या दोन वेगळ्या क्रिया आहेत आणि त्यामुळे ते जा हे जे क्रियापद आहे ते सहाय्यक क्रियापद नसून मुख्य क्रियापद आहे. म्हणजे आपल्याला संयुक्त क्रियापद जेव्हा आपल्याला शोधायचं असेल तेव्हा आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल, तिथे आपल्याला दोन म्हणजे एकतर पहिल्यांदा धातुसाधित दिसायला हवं आणि नंतर सहाय्यक क्रियापद दिसायला हवं आणि त्या दोन्हींमधून फक्त आणि फक्त एक क्रिया दिसायला हवी. तशा प्रकारच्या क्रियापदाला आपण म्हणणार संयुक्त क्रियापद. अजून आपण काही उदाहरणे घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे त्याचे पत्र लिहून झाले. यामध्ये आपण बघू शकतो लिहून हे धातुसाधित आहे आणि झाले हे सहाय्यक क्रियापद आहे. सहाय्यक क्रियापद का आहे, कारण धातुसाधित आणि क्रियापद मिळून फक्त आणि फक्त एकच क्रिया यामध्ये दिसून येते आपल्याला, ती म्हणजे लिहिण्याची क्रिया. त्याच्यामुळे लिहून झाले हे जे क्रियापद आहे ते आहे संयुक्त क्रियापद. दुसरं उदाहरण आहे ती हसू लागली. यामध्ये आपण बघू शकतो हसू हे धातुसाधित आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. हसू आणि लागली या दोन्ही शब्दांवरून एकच क्रिया दर्शवल्या जात आहे, ती म्हणजे हसण्याची क्रिया दर्शवल्या जात आहे. त्यामुळे हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे. समोरील उदाहरण आहे विद्यार्थी गाणी म्हणू लागली. यामध्ये आपण बघू शकतो म्हणू हे धातुसाधित आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. दोन्हीवरून आपल्याला एकच क्रिया दिसते, ती म्हणजे म्हणण्याची. त्याच्यामुळं म्हणू लागली हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे. तर नेहमी लक्षात हे ठेवायचं आपल्याला संयुक्त क्रियापद बघताना, ते म्हणजे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात त्यावरून आपल्याला एकच क्रिया दिसायला हवी, तेव्हा आपण त्या क्रियापदाला म्हणणार संयुक्त क्रियापद. प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. प्रयोजकचा अर्थ आहे प्रेरणा देणारा. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, तर जेव्हा क्रियापदातील क्रिया ही कर्ता स्वतः करत नसून ती क्रिया करण्यासाठी दुसऱ्याला प्रवृत्त करतो किंवा प्रेरणा देतो, अशा प्रकारच्या क्रियापदाला म्हणतात प्रयोजक क्रियापद. ती मुलाला हसविते. या वाक्यामध्ये हसविते हे क्रियापद आहे. हसण्याची क्रिया ही मुलाकडून होत आहे, पण मुलगा हा स्वयंप्रेरणेने हसत नाही इथे. तर हसविते या क्रियापदावरून आपल्याला लक्षात येते की ती मुलाला हसण्यासाठी प्रवृत्त करत आहे, प्रेरणा देत आहे. म्हणजे हसविते इथे प्रयोजक क्रियापद आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये झाड पाडले. यामध्ये पाडण्याची क्रिया दुसऱ्याकडून झाली, त्यामुळे पाडले हे क्रियापद सुद्धा प्रयोजक क्रियापद आहे. तिसऱ्या वाक्यात तो नोकराकडून चावी आणवतो. यामध्ये चावी आणण्याची क्रिया कोण करत आहे, तर नोकर करत आहे, परंतु ती क्रिया करण्यासाठी त्याला प्रवृत्त करणारा किंवा प्रेरणा देणारा तो आहे. त्यामुळे आणवतो हे सुद्धा क्रियापद प्रयोजक क्रियापद आहे. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, तर मूळ धातूचे जो क्रियेचा कर्ता आहे तो ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करायला लावत आहे, असा अर्थ जेव्हा निघतो तर तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. शक्य क्रियापद म्हणजे काय, तर जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवतात, त्यांना म्हणतात शक्य क्रियापदे. काही उदाहरणे बघून घेऊया आपण. मला आता काम करवते. यामध्ये करवते हे जे क्रियापद आहे, मला आता काम करण्याची ताकद आहे किंवा मला आता काम करण्या एवढं सामर्थ्य आहे, मी आता काम करू शकते याची शक्यता दाखवते. त्यांना ऑपरेशन नंतर आता बसवते. यामध्ये देखील बसवते हे जे क्रियापद आहे ते त्यांना आधी ऑपरेशन पूर्वी बसवल्या जात नसेल आणि आता त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे की ते आता बसणं त्यांना शक्य होत आहे, अशा प्रकारचे दाखवत आहे. तर तिसऱ्या वाक्यात आजारानंतर तिला आता खेळवते. म्हणजे तिला आजारी असताना आधी खेळवत नव्हते आणि आता मात्र तिच्यामध्ये एवढी ताकद आलेली आहे की ती आता खेळू शकते. यामध्ये खेळवते हे जे क्रियापद आहे ते तिची शक्यता दर्शवते, सामर्थ्य दर्शवते. त्यामुळे हे जे क्रियापदे आहेत करवते, बसवते आणि खेळवते
ही तिन्ही क्रियापदे शक्य क्रियापदे आहेत. पुढील प्रकार आहे सिद्ध व साधित क्रियापदे. ही क्रियापदे समजून घेण्यासाठी आपल्याला सिद्ध धातू म्हणजे काय आणि साधित धातू म्हणजे काय हे आधी समजून घ्यायचे. सिद्ध धातू म्हणजे काय तर जे मूळचे धातू आहेत त्यांना म्हणतात सिद्ध धातू. आणि साधित धातू म्हणजे काय तर विविध प्रकारच्या शब्दांपासून तयार झालेले जे धातू आहेत त्यांना म्हणतात साधित धातू. सिद्ध धातूंची उदाहरणे आपण बघूया. जसं की जा, ये, कर, उठ, पी, बस अशा प्रकारचे जे मूळचे धातू आहेत त्यांना आपण सिद्ध धातू असं म्हणतो. आणि साधित धातूंमध्ये काय आपण बघितलं तर ते विविध प्रकारच्या शब्दांपासून तयार झालेले धातू आहेत. विविध प्रकारचे शब्द म्हणजे यामध्ये नाम, विशेषण, क्रियापद, अव्यय इत्यादी प्रकारांपासून जे तयार झालेले धातू आहेत त्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि ती कशा प्रकारे बनतात हे आपण आता उदाहरणांद्वारे बघून घेऊया. साधित क्रियापदाची काही उदाहरणे बघून घेऊयात. पहिलं उदाहरण आहे तो चेंडू लाथाळतो. लाथाळतो हे जे क्रियापद इथं बनलेलं आहे ते लाथ या नामापासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे हे क्रियापद जे आहे ते साधित क्रियापद होईल. लांबच्या प्रवासाने सर्वजण कंटाळले. कंटाळले हे जे क्रियापद आहे ते कंटाळा या नामापासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा साधित क्रियापदाचं एक उदाहरण आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो मुलाच्या यशाने वडिलांची मान उंचावली. यामध्ये उंचावली हे क्रियापद उंच या विशेषणापासून बनलेलं आहे. त्यामुळे लाथाळतो, कंटाळले आणि उंचावली ही जी क्रियापदे इथे वापरलेली आहेत त्यांना आपण साधित क्रियापद असं म्हणणार. त्याचबरोबर आपण स्थिरावले, माणसाळले किंवा रागावले या प्रकारचे जे क्रियापद आहेत ते सुद्धा विशेषण किंवा नाम यांपासून तयार झालेले आहेत. जसं की स्थिरावले हे क्रियापद स्थिर या विशेषणापासून तयार झालेलं आहे. माणसाळले हे क्रियापद माणूस या नामापासून तयार झालेलं आहे. आणि रागावली हे क्रियापद राग या नामापासून तयार झालेलं आहे. क्रियापदाचा समोरील प्रकार आहे तो म्हणजे अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद. तर हे जे क्रियापद आहेत ते काळ व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता थोड्या वेगळ्या प्रकारे चालतात. यामध्ये आहे, नाही, नव्हे, नये, पाहिजे, नको, न लगे या प्रकारच्या क्रियापदांचा समावेश होतो. समोरील प्रकार आहे भावकर्तृक क्रियापद. यालाच अकर्तृक क्रियापद असं सुद्धा म्हणतात. याची व्याख्या बघून घेऊया. तर क्रियापदाच्या भावावरून किंवा अर्थावरून आपल्याला वाक्यातील कर्ता लक्षात घ्यावा लागतो, म्हणजे तो प्रत्यक्ष वाक्यात दिलेला नसतो. तेव्हा अशा क्रियापदाला म्हणतात भावकर्तृक क्रियापद. म्हणजे यांचं म्हणणं आहे की वाक्यामध्ये कर्ता हा प्रत्यक्ष दिलेला नसतो, म्हणजे कर्त्याविना ते वाक्य असते. आपण उदाहरणे बघूयात म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. तर सांजावणारे कोण आहे तर खरं इथं कर्ता असायला हवा सूर्य, पण वाक्यामध्ये तो कुठेच दिसत नाही, प्रत्यक्षपणे तो दिलेला नाही आहे. त्यामुळे सांजावले हे क्रियापद काय होईल भावकर्तृक क्रियापद. समोरचं उदाहरण आहे तिखट खाल्ल्यामुळे आता जळजळते. जळजळते म्हणजे इथं नेमका कर्ता काय असायला हवा तर छाती जळजळते, म्हणजे कर्ता आहे छाती, परंतु वाक्यामध्ये इथे त्याचा कुठेही उल्लेख नाही, म्हणजे हे वाक्य कर्त्याच्या शिवाय आहे. त्यामुळे हे क्रियापद सुद्धा भावकर्तृक क्रियापद असेल. या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो, त्यामुळेच याला अकर्तृक क्रियापद असं सुद्धा म्हणतात. आपण अजून काही उदाहरणे घेतलेली आहेत. जसं की आज सारखे उकडते. यामध्ये सुद्धा उकडते हे भावकर्तृक क्रियापद आहे, कर्ता प्रत्यक्ष दिलेला नाही आहे. समोरील वाक्य कालपेक्षा आज लवकर उजाडले. इथे सुद्धा प्रत्यक्ष कर्ता हा दिलेला नाही आहे, त्यामुळे उजाडले सुद्धा भावकर्तृक क्रियापद आहे. भीतीमुळे तिला फार धडधडते. काय धडधडते तर इथे हृदय धडधडते, असं प्रत्यक्ष कर्ता इथे दिलेला नाही आहे, त्यामुळे हे सुद्धा भावकर्तृक क्रियापद आहे. पुढील प्रकार आहे करणरूप आणि अकरणरूप क्रियापद. खूप सोपा प्रकार आहे. तर करणरूप क्रियापद केव्हा असते जेव्हा वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान हे होकारार्थी असेल तेव्हा ते असणार करणरूप. तर जेव्हा विधान हे नकारार्थी असेल तेव्हा त्या क्रियापदाच्या रूपाला म्हणायचं अकरणरूप. पहिल्यांदा करणरूप क्रियापदांची उदाहरणे बघूयात. मुलांनी खरे बोलावे, आई घरी आहे. यामध्ये बोलावे आणि आहे हे जे क्रियापद आहेत ते होकारार्थी विधान दर्शवतात, त्याच्यामुळे ते आहेत करणरूप क्रियापद. तर अकरणरूप म्हणजे नकारार्थी विधान दर्शवणारे क्रियापद बघूयात. जसं की मुलांनी खोटे बोलू नये, आई घरी नाही, मला चहा नको. या प्रकारचे हे जे नये, नाही, नको हे जे क्रियापद आहेत ते नकारार्थी विधान दर्शवतात, त्यामुळे त्यांना म्हणायचं अकरणरूप क्रियापद. हे अकरणरूप करताना ना, नये, नाही, नको अशासारख्या शब्दांचा वापर केला जातो.
तर क्रियापदाच्या प्रकारांमध्ये आपण मुख्य प्रकार आणि इतर प्रकार बघितलेले आहेत. मुख्य प्रकार हे दोनच असून ते सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे आहेत. तर इतर प्रकारांमध्ये द्विकर्मक क्रियापद ज्याच्यामध्ये 2 कर्म असतात, उभयविध क्रियापद जे सकर्मक आणि अकर्मक असं दोन्हीही वापरले जाते, संयुक्त व सहाय्यक क्रियापद, प्रयोजक व शक्य क्रियापद, सिद्ध व साधित क्रियापद, अनियमित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद. भावकर्तृक क्रियापद म्हणजे ज्यामध्ये कर्ता स्पष्ट दिलेला नसतो, करणरूप म्हणजे होकारार्थी दर्शवणारे, तर अकरणरूप हे नकारार्थी विधान दर्शवणारे. अशा प्रकारचे हे आपण क्रियापद बघितलेले आहेत. तर हे सर्व प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.